कधी तुमच्यासोबत असं झालंय का किंवा तुम्ही कोणाचं बघितलंय का जर कोणी आपल्याला मेसेज केला नाही किंवा तो ऑनलाईन असून सुद्धा रिप्लाय केला नाही आहे. कधी वाटतं का मी एवढी बहुतेक इम्पॉर्टंट नसेल त्याच्या आयुष्यामध्ये किंवा कधी कधी बड्डेला काही लोक खास लोकांची विशची वाट बघत असतात आणि दिवसभर फोन हातात घेऊन बसतात. आजकाल आपला मूड आहे ना आपल्या फोनच्या नोटिफिकेशनवर अवलंबून झालेला आहे. ब्ल्यूटूथ झाली की असं वाटतं की रिप्लाय का नाही आलं अजून, मग मन खचतं आपलं. मग अशा वेळेस एक प्रश्न आहे, आपली किंमत खरंच इतकी स्वस्त आहे का की कोणाच्या तरी रिप्लायवरती ठरावी? आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत. त्या अपेक्षांबद्दल ज्या आपल्याला आतून कमजोर बनवतात आणि त्या अपेक्षांच्या ओझ्यामधून कसं बाहेर पडायचं, कसं स्वतःला पुन्हा स्ट्रॉंग बनवायचं आहे. जर तुम्ही कधी रिप्लाय, विश, अटेन्शन यामुळे दुखावला गेलेला असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण स्वतःची किंमत परत स्वतःकडे घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी सांगते, आज मी मस्तपैकी शेवयांची खीर बनवत आहे फक्त, आणि जे काही जेवण असतं ते मी बाहेरून ऑर्डर केलेलं आहे, कारण आज अजिबात मूड नव्हता स्वयंपाक करायचा माझा, म्हणून बाहेरून मागवलं. म्हटलं चला आज घरी मस्त डेझर्ट बनवूयात म्हणून शेवयांची खीर. आणि चला रेसिपी बघत बघत आपण आपल्या मुद्द्यावर वळूयात. रिप्लाय नाही केला म्हणून आपण अपसेट होतो. सर्वच जण नसतील होत मे बी, पण कोणी कोणी आजकाल ना आपलं आयुष्य खूप छोट्या छोट्या गोष्टींवर अडकून बसलेलं आहे. आपण सर्वजण म्हणतो की मी बिझी मला विचार करायला वेळ नाही, अशा गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. परंतु जर समजा व्हॉट्सॲपवर आपल्याला कोणी रिप्लाय दिला का नाही, किंवा स्टेटस पाहिलं पण मला मेसेज नाही केला, कॉम्प्लिमेंट नाही दिली, म्हणजे ते आपल्यावर जळतात का? किंवा त्यांना माझी प्रोग्रेस सहन होत नाही आहे, किंवा बड्डेला जर कोणी विश केलं नाही तर आपण टाकलेल्या फोटोचं कोणी कौतुक केलं का नाही, असे सगळे प्रश्न आपल्याला पडतात. आणि खरं सांगू का, या छोट्या गोष्टी आपल्या मनामध्ये खूप मोठ्या होतात आणि आपल्याला त्याचं फार वाईट वाटतं. आपण ऑनलाईन पाहतो, लास्ट सीन बघतो, ब्ल्यूटिक पाहतो आणि मग विचारांचा गोंधळ सुरू होतो की ह्याने रिप्लाय का केला नसेल, मी काय चुकीचं बोलली होती का, याला राग आला असेल का, किंवा याने फक्त स्माइली का पाठवली, का पाठवलं, के फक्त करून का पाठवलं, म्हणजे याचं काम झालं म्हणून हा आता मला विसरला आहे का, किंवा ह्याला तर माझ्याशी बोलायमध्ये इंटरेस्ट नाही आहे का. असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होते आणि आपला महत्त्वाचा दिवस, आपले महत्त्वाची इव्हेंट आपण सगळ्या विचारांमध्ये घालवतो. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का, आपण इतकं स्वतःला दुसऱ्यांच्या रिस्पॉन्सवर अवलंबून का ठेवलेलं आहे? आपण इतके फ्रजाईल कधी झालेलो आहोत? आता ह्या ना छोट्या छोट्या अपेक्षा असतात, परंतु त्या आपल्याला इतकं मोठं दुःख देतात ना, कारण ही अपेक्षांची ना आपल्याला सवय जी लागलेली असते ना, त्यामुळे आपला खूप हार्ट ब्रेक होतो. म्हणजे आपण सगळे अपेक्षा ठेवतो, आपण एखाद्याला मनापासून मेसेज करतो, आपण त्याला वेळ देतो, आपण त्याच्यासाठी उपस्थित राहतो, आणि मग नकळत आपल्याला वाटतं की त्याने समोरच्याने पण आपल्याला असंच करायला पाहिजे. समजा मला हॅपी बड्डे कोणाला तरी म्हणायचं आहे, तर मी कसं छानपैकी मला आवडेल समजा हॅपी बड्डे, मग छोटेसे फ्लावर, केक, असे सगळं असं स्माइली वगैरे पाठवणार. आणि कदाचित परत आपल्या मनामध्ये असं की माझ्या बड्डेला पण याने असंच ट्रीट करायला पाहिजे असंच, आणि नेमकं त्याने समजा पाठवलं नुसतं हॅपी बड्डे आणि डॉट, मग आपल्याला डिसमूड होतं. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातल्या लढ्या लढत असतो, कारण प्रत्येकाचं खरं आयुष्य खूप वेगवेगळं चालू असतं. कोणी कामात व्यस्त असतं, कोणी मानसिक ताणात असतं, तर कोणी आपल्याच जगात हरवलेलं असतं. आणि कधीकधी त्यांनी रिप्लाय नाही केला म्हणजे ते आपल्याला इग्नोर करत आहेत असं नाही, ते फक्त त्यांच्या आयुष्यात गुंतलेले असतात. आपलं मन खूप सेन्सिटिव्ह असतं, ते पटकन दुखावतं, पटकन कन्क्ल्युजन काढतं. त्याने मेसेज केला नाही म्हणजे त्याला काळजी नाही आहे, तिने विश केलं नाही म्हणजे तिच्यासाठी मी तेवढी महत्त्वाची नाही आहे, ते काय बाबा आपल्यासाठी आपल्याला कशाला विश करतील, आपलं कशाला स्टेटस ठेवतील, किंवा अशा बऱ्याच गोंधळ आणि असे बरेच ओव्हरथिंक करून आपण आपल्या स्वतःच्या मनाला दुखावत असतो आणि समोरच्याला त्याचं काही एक नसतं. मग हे सत्य स्वीकारायचं आहे आपल्याला की कोणी रिप्लाय केला नाही, कोणी कोणाचं कौतुक केलं नाही, कोणी विश केलं नाही म्हणून आपली किंमत कमी होत नाही. तुमची व्हॅल्यू तुमच्या फोनच्या नोटिफिकेशनवर ठरत नाही. तुमची किंमत कुणाच्या टायपिंग, ऑनलाईन, ब्ल्यूटिकवर ठरत नाही. तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात. मग यासाठी करायचं काय की स्वतःचं कौतुक करायला शिकायचं आहे. आपण इतके दुसऱ्यांच्या अप्रुव्हलची वाट बघत असतो ना की स्वतःला ॲप्रिशिएट करायचं विसरूनच जातो. आरशात बघायचं, स्वतःला सांगायचं मी मस्त आहे, छान आहे, मनाने स्वच्छ आहे, प्रामाणिक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं मी समोरच्याला प्रेम देते, मला जे वाटतं समोरच्यासाठी करावं मी ते करते, आणि तिथेच स्टॉप. त्याच्यापुढे त्याने माझ्यासाठी असं करावं ही अपेक्षा मी करत नाही. म्हणून आजपासून ना एक निर्णय घ्यायचा आहे. जर तुम्ही अशा छोट्या छोट्या अपेक्षाने हर्ट होत असाल, तर तुम्ही अशा अपेक्षा ठेवत असाल तर की आजपासून मी कोणाच्या रिप्लायसाठी बेचैन होणार नाही. मी मेसेज केला
माझं काम संपलं. त्यांनी रिप्लाय केला तर छान, नाही केला तर मी शांत आहे. मी विश केलं कारण मला करायचं होतं. त्यांनी नाही केलं तरी काही माझं मन त्यामुळे कमी होणार नाही आहे. मी बड्डेला स्टेटस ठेवला कारण मला ठेवावासा वाटत होता. त्यांनी माझा नाही ठेवला, इट्स ओके. मला त्याच्याने काही फरक पडत नाही कारण माझ्यासाठी मी स्वतः स्पेशल आहे. आणि याचबरोबर जर तुम्हाला खरोखर छान वाटत असेल ना कोणाचं स्टेटस ठेवून कोणाला छानपैकी विश करून किंवा काय, तर करत जा. कारण जर समोरचा असा वागला म्हणून आपण असं वागायला गेलो ना, ते आपल्या मनाला पटत नाही. मग आपलं मन आपल्याला खात राहतं. त्यापेक्षा आपल्याला जे वाटतं छान आहे ते करायचं आहे आणि समोरच्याकडून मात्र ती अपेक्षा ठेवायची नाही आहे. कारण आपण स्वतःला अपेक्षांपासून मुक्त करायचं आहे. ज्यामुळे तुमचं रोज मन दुखावतं ते आपल्याला बंद करायचं आहे. आपण पुरेसे आहोत, आपण महत्त्वाचे आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी किंमत आहे ती कोणाच्या रिप्लायवर ठरत नाही. त्यामुळे आजपासून मी शांत आहे, मी मजबूत आहे आणि स्वतःसाठी मी पुरेशी आहे. आणि या डिजिटल अपेक्षांना जर आपल्याला कंट्रोल आणायचं आहे, आपल्याला कोणाशी बोलावं असं वाटलं तर तो मला फोन करेल तेव्हा मी बोलेल अशी अपेक्षा न ठेवता स्वतःहून बोलून घ्यायचं आहे. मग ती तुमची बहीण असेल, कझिन असतील, तुमचे रिलेटिव्ह असतील, फ्रेंड्स असतील, कोणीही असतील. आणि काही भांडण झालं, वाद झाले तर गैरसमज बोलून दूर करायचे आहे, ना की तुमच्या स्टेटसला टोमणे मारायचे स्टेटस ठेवायचे आहे. कशाला ना कॉम्प्लिकेटेड करायचं आहे आयुष्य. ऑलरेडी आपण बिझी आहोत, स्ट्रेसफुल आहोत, त्याच्यात अजून स्ट्रेस कुठे ठेवायचा आहे. त्यामुळे स्टेटसला टोमणे टामणे काही न ठेवता, न मारता, गैरसमज झाले बोलून मोकळे करायचे आहेत. त्यानेच प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. असं स्टेटसला ठेवून कोणाला तरी काही सांगून रिप्लायला न देत आहे अशा प्रकारे नाते सुधारणार नाही तर ती बिघडणारच आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा छानपैकी विचार करायचा आहे, स्वतःला अपेक्षा मुक्त करायचं आहे. कारण या छोट्या छोट्या विचित्र अपेक्षा ज्या आजकाल बघायला मिळतात ना, त्यामुळे सर्वात जास्त दुःख होतं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर